श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री सुनील सदानंद पोद्दार राहणार डोंबिवली मुंबई यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. सुनील दादा सांगतात, दिनांक 3 एप्रिल 2016 रोजी अर्धांगिनी व कन्या दोघीही मुंबई येथे कन्येच्या मामाकडे राहावयास गेल्या होत्या. म्हणून त्या दिवशी दिवसभर जप करून फक्त नामात राहायचे असे ठरवले व आंघोळीच्या आधी देखील थोडा वेळ जपाला बसलो. तदनंतर आंघोळ झाल्यावर साधारण 9:30 वाजता जपाला सुरुवात केली व 1 वाजता जेवायला उठलो. आज दिवसभरात मध्येच कम्प्युटर उघडून त्यावर कोणतीही सिरियल पाहायची नाही, फक्त नामच घ्यायचे असे ठरवले होते, किंबहुना निश्चयच केला होता. परंतु सत्कर्माला विघ्ने फार. जेवत असताना तरी एखादी ऑनलाईन सिरियल पाहूया अशी तीव्र कामना मनी निर्माण झाली. म्हणून कम्प्युटर चालू केला, पण लबाड श्रींनी गंमत केली. त्यांनी लगेच लाईटच घालवून टाकले. मग काय, गुमान जेवायला बसलो. जेवण झाल्यावर श्रींना म्हणालो, लाईट घालवलेत, सिरियल पाहता आली नाही, ठीक आहे, तुमची इच्छा. मी फक्त जपच करावा अशीच तुमची इच्छा दिसते, काही हरकत नाही. आता जपाला बसतो, पण माऊली, एवढ्या गरमीत दुपारच्या वेळी जप करताना पंखा तर लागेलच. असे म्हणून कम्प्युटरला कव्हर घातले आणि लाईट आले. नव्हे नव्हे श्रींनी आणले. पंखा चालू करून गुपचूप जपाला बसलो. अहो, हे त्यांचे माझ्यावरचे प्रेमच नाही का? म्हणजे त्यांच्या लेकराने पळभर देखील इतर कोणत्याही सांसारिक विचारात कर्मात वेळ फुकट घालवू नये म्हणून त्यांना किती तळमळ लागते हो. तसेच आपले लेकरू अतिशय उकाडा होत असताना जप तरी कसा करेल म्हणून लाईट आणण्याची व्यवस्था करून पंखा देखील चालू करून दिला. अहो, उन्हाळ्याच्या दिवसात भर उन्हात रस्त्यावरून चालताना कडेवर घेतलेल्या आपल्या तान्हुल्याला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या डोईवरचा पदर काढून जशी एखादी माय तो पदर आपल्या लेकराच्या डोक्यावर पसरते, तसेच हे आहे हो. नंतर श्रींच्या या प्रेमाचा, ममतेचा, वात्सल्याचा अनुभव एका परममित्राला सांगावा म्हणून मध्येच चहा घेण्याच्या वेळात त्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला. परंतु 1-2 वेळा प्रयत्न करून देखील फोन लागलाच नाही. मग श्रींना म्हणालो, माऊली, मित्राला हा अनुभव सांगायची इच्छा आहे, परंतु फोन लागत नाही. आता त्याने जर फोन केला तरच त्याला सांगेन. श्रींना असे कथन केले आणि लगेच मित्राचाच फोन आला. त्याला हा अनुभव कथन करून श्रींच्या लीलांच्या स्मरणाचा आनंद उपभोगला. असो, सहज आठवले म्हणून सांगतो. असेच एकदा हाच मित्र पावस येथे त्याच्या सासूरवाडीस गेला होता. काही कारणाने मी त्याला फोन लावला व तो लगेच लागला. फोन लगेच लागला हे सांगायचा उद्देश हा की त्याच्याशी झालेल्या संवादात त्याच्याकडून असे काही कळले की त्या दिवशी तो पावस येथून मुंबईतील अनेक जणांना फोन लावायचा प्रयत्न करत होता, परंतु रेंजच्या प्रॉब्लेममुळे त्याचा कोणालाच फोन लागत नव्हता की त्याला कोणाचाही फोन येत नव्हता. परंतु दिवसभरात त्याला फक्त माझाच फोन आला. माझाच फोन लागू शकला. तो म्हणाला देखील, तुझ्यावर श्रींची खरंच कृपा आहे बुवा. अशा श्रींच्या गमती जमती. श्रीराम समर्थ. साधकजन हो, घरचे सर्वजण मुंबईला निघून गेल्यावर आज दिवसभरात फक्त नामच घ्यायचे असा निश्चय सुनील दादांनी केला व त्यानुसार सुरुवात देखील केली. परंतु जेवताना तरी एखादी सिरियल बघावी अशी तीव्र इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. हेच फसव्या मायेचे मायाजाल होय. माया आपल्याला भगवंतापासून दूर लोटायला बघते. ती सहजासहजी आपल्याला भगवंताजवळ जाऊ देत नाही.
कामक्रोधादी विकारांचा आधार घेऊन ती आपल्याला फसवते, भ्रम निर्माण करते, एखाद्या गोष्टीचे प्रलोभन दाखवते, आकर्षण निर्माण करते. तसेच दादांच्या बाबतीत झाले व त्यांना जेवताना तरी एखादी सिरियल बघावी असा मोह निर्माण झाला. काम क्रोध आड पडले पर्वत, राहिला अनंत पलीकडे. नुलंघवे मज न सापडे वाट, दुस्तरा हा घाट वैरियांचा. आता कैचा मज सखा नारायण, गेला अंतरोन पांडुरंग. तुका म्हणे व्यर्थ मोलाचे शरीर, गेले हा विचार कळू आला. परंतु भक्तवत्सल करुणानिधी श्रींना आपल्या भक्तांची, बालकांची, लेकरांची काळजी असतेच ना. जसा दादांनी कम्प्युटर चालू केला तसे श्रींनी लगेच लाईटच घालवून टाकले व दादांचे लक्ष, विचार नामाशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी जाणार नाहीत याची दक्षता घेतली. नंतर जेवण झाल्यावर दादांनी कम्प्युटरला कव्हर घालताच श्रींनी लगेच लाईट आणून पंखा लावण्याची व्यवस्था केली. वस्तुतः देहाच्या छायेप्रमाणे ब्रह्माची विश्वाला व्यापून असणारी माया सत्यब्रह्माला झाकून टाकते. त्यामुळे खऱ्या सत्याचा बोध न झाल्याने अविद्येचा जोर वाढतो. मायेच्या तावडीत सापडल्यामुळे आपलेच मन सत्य नसलेल्या पण सत्य वाटणाऱ्या अशा संसारात बांधले जाऊन बंधनास कारण ठरते. भ्रम निर्माण करणाऱ्या याच मायेचे वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लिहितात, विश्वव्यापी माया तिने झाकुळिले छाया, सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोरी. आपुलेची मन करी आपणा बंधन, मग सर्व दृश्य जगत खरे असल्याचा भास निर्माण करणाऱ्या या फसव्या मायेच्या तडाख्यातून सुटायचे तरी कसे. यावर उपाय म्हणून केवळ ईश्वरालाच शरण जाऊन त्याला कळवळून प्रार्थना करण्याशिवाय पर्याय नाही हे सांगताना पुढे तुकोबा म्हणतात, तुका म्हणे देवा तुम्ही कोडीही उगवा. असो. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.